आज मुंबईत 21व्या टाटा मॅरेथॉन 2026चं आयोजन करण्यात आलंय। या मॅरेथॉनमधून 69,000हून अधिक धावपटू सहभागी झालेत। यंदा मॅरेथॉन मार्गात बदल देखील करण्यात आलाय। त्यात प्रसिद्ध वांद्रे वरळी सीलिंगसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा देखील समावेश करण्यात आलाय। मुंबई मॅरेथॉनमधील हौशी मॅरेथॉनला सकाळी 5 वाजता सीएसटी मधून सुरुवात झाली। हौशी मॅरेथॉनला धावपटूंचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, कशा प्रकारे खरं तर प्रतिसाद मिळतोय या मॅरेथॉनला? कृपा, नक्कीच मुंबई मॅरेथॉनला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्पर्धक। 69,000हून अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते। वेगवेगळ्या थीम सुद्धा या टाटा मॅरेथॉन मध्ये करण्यात आलेली आहे। सकाळी 5 वाजता मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। आता ड्रीम रन मॅरेथॉन सध्या सुरू आहे। या ठिकाणी श्री रविशंकर असतील, देवेन भारती पोलीस आयुक्त असेल आणि अमृता फडणवीस यांसह आमिर खान सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आहे। सध्या कलाकारांची सुद्धा या ठिकाणी मॅरेथॉन जी आहे ती सुरू आहे। थोड्याच वेळात ही मॅरेथॉन संपेल आणि पहिला स्पर्धक जो आहे तो 21व्या मॅरेथॉनला मिळणार आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती। 69,000हून अधिक यामध्ये प्रौढ असतील, यामध्ये अनेक प्रकारचे नागरिक सहभागी झाले होते। देशातील आंतरराष्ट्रीय स्तरातून सुद्धा काही स्पर्धक सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देण्यात आलेले आहेत। रेल्वे विभाग असेल किंवा महाराष्ट्र सरकारमधील अनेक विभाग असतील, या विभागातील सुद्धा अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी घेऊन त्या खात्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। मात्र आता थोड्याच वेळामध्ये ही मॅरेथॉन संपेल आणि नवीन स्पर्धक म्हणजे 21व्या मॅरेथॉनचा स्पर्धक जो आहे तो मिळणार आहे। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।